नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. नंदुरबार जिल्ह्यात बर्ड फ्लू आढळल्यानंतर धुळे पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. जिल्ह्यात 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम कार्यान्वित करण्यात आल्या असून पोल्ट्री फार्म चालकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सध्या धुळे जिल्ह्यात बर्ड फ्लूचे कोणतेही लक्षण आढळले नसल्याची माहिती उपआयुक्त डॉक्टर गिरीश पाटील यांनी दिली. तसेच नंदुरबारमधून कुक्कुट पक्षी व अंड्यांच्या वाहतुकीवर प्रतिबंध घालण्यात आला आहे. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश पाटील, उपायुक्त पशुसंवर्धन. आपल्याला माहीतच आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये नवापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बर्ड फ्लूने शिरकाव केलेला आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच पक्ष्यांचं कलिंग हे आणि अंडी जे आहेत त्यांचा पण आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्याचा विल्हेवाट ही शास्त्रीय पद्धतीने लावण्यात आलेली आहे. नंदुरबार जिल्ह्याला लागून आपला धुळे जिल्हा येतो आणि खास करून जे बॉर्डरची जी तालुके आहेत इथे आपल्याला जास्त आपल्या जिल्ह्यात त्याचा शिरकाव होऊ नये म्हणून यासाठी आपण जास्त प्रमाणात काळजी घेणं आणि त्याच्या ज्या उपाययोजना आहेत आणि प्रतिबंधित क्षेत्र जे आहे याच्या अनुषंगाने आपल्याला काळजी घेणं क्रमप्राप्त आहे. तर या अनुषंगाने धुळे जिल्ह्याने बर्ड फ्लूचा शिरकाव आपल्या जिल्ह्यात होऊ नये यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत 36 रॅपिड रिस्पॉन्स टीम आपण तयार केलेल्या आहे आणि खास करून सतर्कता बाळगण्याचे सूचना पण आपण ह्या टीममार्फत निर्गमित केलेल्या आहेत. आता या टीमचं काम जे आहे खास करून ज्या बॉर्डर लाईनला नंदुरबार जिल्ह्याच्या ज्या बॉर्डर लाईनला ज्या आपल्या टीम आहेत त्यांना आपण 2-3 मुद्द्यांच्या विषयी सतर्क राहण्यासाठी सूचना दिल्या आहेत. त्याच्यामध्ये एक, तिथून जर अंड्यांची किंवा कुक्कुट पक्ष्यांची ये जा होत असेल तर त्याच्यावर लक्ष ठेवून असणे आणि तसं जर होत असेल तर ते इमिजिएट कळवणे. त्यानंतर आपल्या जिल्ह्यातले जे कुक्कुटपालक आहेत यांच्यापर्यंतही सूचना दिलेल्या आहेत. अनैसर्गिक मृत्यू पक्ष्यांमध्ये मोठ्या संख्येने जर दिसून आला तर तसं इमिजिएट आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात ते कळवणं खूप तशा सूचना आपण कुक्कुटपालकांना दिलेल्या आहेत. ह्या रॅपिड रिस्पॉन्स टीम आपल्या प्रत्येक कुक्कुटपालकांच्या संपर्कात राहून तिथे वेळोवेळी त्यांच्याकडून माहिती घेत आहेत जेणेकरून या रोगाचा शिरकाव आपल्या इथं होणार नाही याची काळजी आपण निश्चितच इथं घेत आहोत. सद्यस्थितीमध्ये पाहता आपल्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. ह्या रोगाचं प्रादुर्भावाचं लक्षण असणारे पक्षी आपल्याकडे दिसून आलेले नाही आहेत. त्यामुळे सध्या आपली जिल्ह्यातील परिस्थिती बर्ड फ्लूच्या अनुषंगाने नियंत्रणात आहे. धन्यवाद. हां, पक्ष्यांचंही आपण इथले जे आहेत नंदुरबार जिल्ह्यातून आपल्याकडे येणारे पक्षी जे आहेत किंवा अंडी जी विक्री जी आहे ही तसं शक्यतोवर बघितलं तर नंदुरबार जिल्ह्यातून हे सगळं सुरत गुजरातकडेच अंडी विक्री केली जाते. पण काही अंशी जर इकडे जर ते पक्षी किंवा अंडी इकडे येत असतील तर त्यासाठी आपण आपल्या रॅपिड रिस्पॉन्स टीम जे आहे नोडल ऑफिसर्स तिथले जे नेमलेले आहेत त्यांना सतर्क राहण्याबद्दलचं आणि यांच्यासोबत कुक्कुटपालक जे आहेत किंवा जे खरेदी विक्री करतात ह्यांना पण आपण सूचना दिलेल्या आहेत की नंदुरबार जिल्ह्यातून येणाऱ्या कुक्कुट पक्ष्यांचं आणि ह्यांचं आपण इथे खरेदी किंवा त्यांच्याकडून आपण ते स्वीकारलं नाही पाहिजे अशा सूचना पण दिलेल्या आहेत. तथापि नंदुरबार जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदया जे आहेत त्यांनी 5 किलोमीटरचा झोन हा रिस्ट्रिक्ट करून त्यांनीच हे क्षेत्र प्रतिबंधित केल्यामुळे तिथली विक्री व्यवस्था आणि ते सगळं बंद त्यांनी त्यांच्या आदेशान्वये करण्यात आलेली आहे. त्यामुळे शक्यतोवर त्या भागातून कुठेच अंडी आणि या कुक्कुट पक्ष्यांची विक्री ही केली जाणार नाही आहे आणि ते शास्त्रीय पद्धतीने त्यांनी नष्ट पण ते करण्यात आलेले आहे त्यांच्यामार्फत. तर अशी प्रकारची काळजी आपण आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने घेत आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.